शेतीमध्ये आपण एक नवीन शेतीविषयी सतत ऐकत असतो. ती शेती म्हणजे रिजनरेटिव्ह ॲग्रिकल्चर. रिजनरेटिव्ह ॲग्रिकल्चर म्हणजे नेमकं आहे तरी काय? रिजनरेटिव्हचा मराठीमध्ये अर्थ आहे पुनर्निर्मिती. म्हणजे ज्या जमिनींचं ऱ्हास झालेला आहे किंवा त्या डिग्रेड झालेल्या आहेत, त्या शेतींचा किंवा त्या जमिनींचं होणारं रिजनरेशन म्हणजे रिजनरेटिव्ह ॲग्रिकल्चर. आज आपण आपल्या जमिनींवरती नांगरणीचे अत्याचार करून त्या जमिनीतली जी काय सूक्ष्म जीवाणूंची जीवसृष्टी होती, बुरशांची जीवसृष्टी होती, गांडुळांची जीवसृष्टी होती, ती सगळी आपण नष्ट केली. म्हणजे आपण ती डिजनरेटिव्ह केली. त्याच्या उलट म्हणजे रिजनरेटिव्ह. ज्या शेतजमिनीमध्ये गांडुळं आहेत, ज्या शेतजमिनीमध्ये सूक्ष्म जीवाणू आहेत, ज्या शेतजमिनीमध्ये बुरशांची संख्या फार चांगल्या प्रमाणात आहे, ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाची टक्केवारी छान आहे, ज्या जमिनींना छान सुगंध येतो, अशा जमिनी म्हणजे रिजनरेटिव्ह जमिनी. सो रिजनरेटिव्हमध्ये आपल्याला आपली जमीन सुपीक करणं. जमीन सुपीक झाली तर पीक निरोगी येईल, पिकांची गुणवत्ता चांगली येईल आणि पिकांची गुणवत्ता चांगली आली की त्याला खाणारे जे काही पक्षी आहेत, प्राणी आहेत, माणसं आहेत, ह्या सगळ्यांचं आयुष्य जे आहे ते निरोगी आणि छान राहील. सो रिजनरेटिव्ह ॲग्रिकल्चरची आज चळवळ होऊ घातलेली आहे जगभरामध्ये. आणि तुम्हाला मी सांगतो की SRT हे तंत्रज्ञान जे आहे हे रिजनरेटिव्ह ॲग्रिकल्चरचा प्रकार आहे. या शेतीमध्ये आपण जमीन नांगरत नाही. या शेतीमध्ये आपण अगोदरच्या पिकांची मुळं जागेला ठेवतो, ती जागेला कुजवतो आणि तिसरं गोष्ट म्हणजे आपण पिकांची फेरपालट करतो. याच्यामुळे ह्या सगळ्या इथल्या इकोसिस्टीमचं किंवा ह्या परिसंस्थेचं रिजनरेशन होतं. म्हणजे इथे पक्षी यायला लागतात, मधमाशा येतात आणि इतर आणखीन फुलपाखरं, अशा सगळी जी काही जैवविविधता आपण बघतो ही वाढते. जमिनीतली जैवविविधता वाढली तरच वरची म्हणजे आपल्याला उघड्या डोळ्यांना दिसणारी जी काही जैवविविधता आहे ती वाढणार आहे. तर याच्यासाठी रिजनरेटिव्ह ॲग्रिकल्चर हा शब्द किंवा ही शेती आहे ही समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि आज जगाच्या समोर असलेले जे काही प्रश्न आहेत, ग्लोबल वॉर्मिंग आणि फूड शॉर्टेज, हे जर सोडवायचे असतील तर आपल्याला रिजनरेटिव्ह ॲग्रिकल्चर या शेती पद्धतीने आपल्याला शेती करायला पाहिजे. म्हणजेच SRT शेती पद्धतीने आपल्याला तो मार्ग स्वीकारायला पाहिजे. धन्यवाद.